नमस्कार यूट्यूब परिवार, स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मराठी अँड मल्याळीमध्ये। आज आपण पाहूया बाबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम। चला तर मग पाहूया या कार्यक्रमातले सुंदर असे क्षण। त्या काळी बाबांना 85% मार्क मिळाले होते। एकोणीसशे 66 बाबांचा जन्म। 1989 आईबाबांचं लग्न। 1991 दादाचा जन्म। 1994 माझा जन्म। 2019 माझं आणि यांचं लग्न। 2021 दादा वहिनीचं लग्न। 2021 आयरूचा जन्म। आई बाबा, आम्ही तुमचं स्टेजवर मनापासून स्वागत करतो। दादा वहिनींचे मनोगत बाबांबद्दल। आमचे बापू आजोबा आणि मायाजी यांच्या घरात झाला ते जसं तुम्हाला माहिती आहे, त्यांचे तिसरे चिरंजीव आणि क्रमाने चौथे। आणि शालेय शिक्षण बाबांचे शिवाजी हायस्कूल पासून सुरू झाले। तिथे अर्थातच बाबांची हुशारी बघून बापू आजोबांना वाटले की बाबा डिझर्व्स अ बेटर स्कूल। सो बापू आजोबांनी ठरवलं की बाबांना शिवाजी हायस्कूलमधून जैन हायस्कूलमध्ये ट्रान्सफर करायचे। आता पेच प्रसंग आला जेव्हा बापू आजोबांनी प्रिन्सिपलकडे गेले शिवाजी हायस्कूलच्या आणि लीव म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट मागितलं। तर निपुण एवढा हुशार विद्यार्थी आमच्या शाळेतनं आम्ही जाऊ देणार नाही असा स्टँड शिवाजी हायस्कूलच्या प्रिन्सिपलनी घेतला। तर बापू आजोबा पण तेवढेच हट्टी। बापू आजोबा म्हटले नाही, माझ्या मुलाला मी जैनमध्येच टाकणार। तर प्रिन्सिपलने LC बनवली आणि ती त्याच्यावरती क्रॉस मारलं, पाडलं आणि तशी LC बापू आजोबांच्या हाती दिली। अशा प्रकारे बाबांचा पुढचा शालेय प्रवास जैन हायस्कूलमध्ये झाला। तिथे बाबांनी तेवढंच नाव कमवलं आणि शिष्यवृत्ती पण मिळवल्या। 10वीतही बाबा मेरिटमध्येच होते। आजही तुम्ही बघाल जैन हायस्कूलने सर्व मेरिटरियस विद्यार्थ्यांचे नाव बोर्डवर ठेवले आहे। तुम्ही शोधलं तर बाबांचं नाव तुम्हाला नक्कीच सापडेल। 1981 साली बाबा 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्या काळी बाबांना 85% मार्क मिळाले होते। आजच्या काळात 98-99% मार्क मिळवणाऱ्या मुलांपेक्षाही जास्त आय थिंक कठीण आहेत आणि कौतुकास्पद आहेत। बाबा फक्त अभ्यासातच हुशार नव्हते तर क्रिकेटमध्येही त्यांना तितकाच रस होता। तसंच त्यांचं हस्ताक्षरही खूप सुंदर आहे। त्यांचं नेहमी त्यांच्या हस्ताक्षरावरून शाळेत ऑफिसमध्ये कौतुक होत आलेलं आहे। शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा कोर्स केला आणि त्यांचा जो काही
ट्रॅक रेकॉर्ड होता टॉपर राहण्याचा, तो त्यांनी डिप्लोमामध्येही कंटिन्यू ठेवला आणि डिस्टिंक्शन मिळवून डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे. केवळ वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 17 मार्च 1986 रोजी बाबा जालना तालुक्यात ज्युनियर अभियंता पाटबंदी विभाग येथे रुजू झाले. अतिशय दुर्गम आणि कच्चा रस्ता रात्रपाळी करून त्यांच्या करिअरची कारकीर्द सुरुवात झाली. 1986 म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी बाबांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद येथे त्यांची नियुक्ती झाली आणि साधारण 3 वर्ष नोकरी करून दिंडोरी परिवारातील सिंधुमती आणि सदाशिव देवराम वाडले यांची मुलगी विजया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बीकॉम झालेल्या विजया म्हणजेच आई स्नेहा म्हणून बाबांच्या प्रवासात सहभागी झाल्या. 1991 मध्ये बाबांचं डबल प्रमोशन झालं आणि ते विभागीय अभियंता आणि ऋषिकेशचे बाबा म्हणून प्रमोट झाले. 1994 मध्ये लीनाचा जन्म झाला आणि एक चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. यापुढचा प्रवास सेक्शनल इंजिनिअरिंग बाबांनी नंदुरबार, शिरपूर, मग धुळे, शिंदखेडा अशा ह्या सर्व क्षेत्रात सेवा दिली, निरंतर सेवा दिली, निष्ठावंत सेवा दिली आणि सचोटी म्हणा किंवा आपल्या कामाबद्दलचं प्रेम म्हणा आणि धैर्य म्हणा, या सर्व गुण त्यांनी जे आता आम्ही बघितले तर त्यावेळी आम्ही गृहीत धरत होतो की इट्स ऑल जस्ट ओके, पण आता मोठं झाल्यावर कळतं की ह्या क्षेत्रात, ह्या कामावर आणि आपल्यासारख्या वातावरणात धुळे जिल्ह्यातल्या साईड ड्युटी करणे आणि विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वांसोबत काम करणे धैर्याने, सचोटीने आणि ते टिकवून त्याचा सक्सेसफुल म्हणजे करिअर पूर्ण करणे, ह्याच्यात हे नक्कीच एक्सेप्शनल आहे आणि आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. सदैव बाबा आमच्यासाठी, बाबांचं करिअर खूप खूप प्रेरणादायी राहील आणि त्यांच्या ह्या निरंतरतेसाठी म्हणा की काय, त्यांचं 2023 मध्ये उप अभियंता वर्ग 2 म्हणून प्रमोशन झालं. अशा प्रकारे एका क्षेत्रात 38 वर्ष सर्व्हिस पूर्ण करणं हे खरोखरच अद्वितीय आहे. माझे बाबा म्हणून नाही, पण आता कॉर्पोरेट सेक्टरच्या AC बिल्डिंग्स मध्ये आम्ही जे काम करतोय आणि बाबांनी तळपत्या उन्हामध्ये, पावसामध्ये जे साईड ड्युटी केली आणि कठोर अशा जाड एस्टिमेटच्या बुक्स भरल्या आणि तर ते आता आमच्यासाठी हे इम्पॉसिबल आहे. तर ह्या 38 वर्षाच्या सर्व्हिससाठी आम्ही खरंच, मी तर साष्टांग दंडवत करतो बाबांना आणि ह्या करिअर बद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि पुढचा प्रवास त्यांचा एवढाच आनंददायी आणि त्यांची निरोगी राहो यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्व ह्या प्रवासात कधी ना कधी, कुठे ना कुठे बाबांचा तुम्ही सपोर्ट केला आहे, त्यात ह्या प्रवासात सहभागी असणार आहात आणि तुमचा आशीर्वाद आहे, तुमच्या सदिच्छा आहेत, त्यामुळे सुद्धा हा प्रवास असा सुकर झालेला आहे. तर तुमचा खूप खूप आभार. या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल खूप खूप आभार आणि या सदिच्छा, आशीर्वाद बाबांच्या पाठीशी, आमच्या परिवाराच्या पाठीशी राहो ही तुमच्याकडे प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. ऐकूया आईचे वाक्य बाबांबद्दल. गुड इव्हिनिंग एव्हरीबडी. मी माझ्या मिस्टरांबद्दल एवढंच सांगू शकेन की मी साक्षात म्हणेन की मला एक महादेव मिळाले आहे. मी माझ्या जीवनामध्ये म्हणजे मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते की
अजय रावांसारखे मिस्टर मला मिळाले आणि त्यांच्या ऑफिसवर म्हणजे इतकं टफ होतं की मी जवळून बघितलेलं आहे की इतक्या टफ क्षेत्रामध्ये किंवा अगदी म्हणजे प्रत्येक स्टेपला बॉस असायचा. असं प्रत्येक जण त्यांच्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये स्वतःला बॉस समजून त्या वाटायचे, पण त्यांचा स्वतःचा शांत स्वभावामुळे ते तिथे टिकून राहिले. मी अगदी जवळून बघितलं की जिल्हा परिषदमध्ये नोकरी करणे ही साधी गोष्ट नाही आहे, पण त्यांनी ती पूर्ण शेवटपर्यंत केली. मला खूप खूप कौतुक वाटतं त्यांचं. ते माझ्या स्वभावाला की ह्या क्षेत्रामध्ये मी काम करू शकली नसते पण त्यांनी ते केलं त्यांच्या केवळ स्वभावामुळे. त्यामुळे त्यांचा खूप खूप आदर करते. आणि त्यांच्या स्वभावाला कारण आहे माझे सासूबाई, कारण माझ्या सासूबाईंचा स्वभाव खूप शांत होता. आहे त्या परिस्थितीत त्या शांत असायच्या आणि सगळं शांततेने हँडल करायच्या, त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव होता. आणि त्यामुळे ते आत्तापर्यंत आमचं जीवन व्यवस्थित गेलं. आणि परमेश्वराकडे आणि तुमच्याकडे सगळ्यांकडे एकच विनंती करते की आमच्या भविष्यातील आयुष्यासाठी आम्हाला निरोगी आणि आनंदाचे दिवस असे आशीर्वाद द्यावा, एवढी विनंती. आणि सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही सगळेजण आले. ते खूप छान वाटतंय मला सगळ्यांकडे बघून. तर खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी जेवणाचा आनंद घ्यावा. निखिल राव यांचा आवाज आम्हाला खूप आवडतो आणि ही लोरीला पूर्णपणे जस्टिस निखिल राववर देऊ शकतील. तर बाबांच्या या कार्यक्रमासाठी भेट म्हणून आम्ही ती लोरी निखिल रावांकडनं मागू इच्छितो. सो प्लीज निखिल राव, वी वुड लाईक टू सिंग. I wanted to say a lot of things about Baba, but the problem is that I don't know this beautiful language, and if I speak in English, there is no point in saying that. So better I sing a song. This song, this is nothing related to retirement or anything like that, but I want to sing this song because this is one song which Baba loves a lot. Because this song is all about grandparents eagerly waiting for their grandchild to come. ആയിരം കണ്ണുമാ കാത്തിരുന്നു നിന്നെ ഞാൻ, എന്നിൽ നിന്നും പറന്നതൊരു പൈങ്കിളി മലത്തെ കിളി, പൈങ്കിളി മലത്തെ കിളി. ആയിരം കണ്ണുമാ കാത്തിരുന്നു നിന്നെ ഞാൻ, എന്നിൽ നിന്നും പറന്നതൊരു പൈങ്കിളി മലത്തെ കിളി, പൈങ്കിളി മലത്തെ കിളി. മഞ്ഞു വീണതറിഞ്ഞില്ല, വെയിൽ വന്നു പോയതറിഞ്ഞില്ല, ഓമലേ നീ വരും നാളുമെന്നീരുന്നു ഞാൻ. മഞ്ഞു വീണതറിഞ്ഞില്ല, വെയിൽ വന്നു പോയതറിഞ്ഞില്ല, ഓമലേ നീ വരും നാളുമെന്നീരുന്നു ഞാൻ. വന്നു നീ വന്നു നിന്നു നീ എന്റെ ജന്മസാഫല്യമേ, വന്നു നീ വന്നു നിന്നു നീ എന്റെ ജീവചൈതന്യമേ. ആയിരം കണ്ണുമാ കാത്തിരുന്നു നിന്നെ ഞാൻ, എന്നിൽ നിന്നു പറന്നതൊരു പൈങ്കിളി മലത്തെ കിളി, പൈങ്കിളി മലത്തെ കിളി. ऐकूया बाबांचे मोठे भाऊ नाना काका यांचे मनोगत. त्यांची उणीव भरून निघणार नाही, परंतु परिस्थिती अशी एक मोठा भाऊ म्हणून एक माझी मी बांधिलकी मानतो की माझ्या लहान भावाचं कौतुक करावं.
या बाबतीत मी असं म्हणेन की त्याच्या या आयुष्यातले 2 कालखंड मी मानतो. पहिला कालखंड म्हणजे त्याच्या बालपणापासून तर त्याचा लग्न होईपर्यंत हा जो गट आहे, हा गट सगळ्यात तुम्ही आम्ही सगळे त्याचे जवळचे नातेवाईक. आणि दुसरा जो गट आहे तो लग्नानंतरचा, म्हणजे त्याच्या सासरची मंडळी, त्यांचे जे सगळे आपसातले संबंध. या 2 गटापैकी पहिला गटाचा साक्षीदार मी माझ्या लहानपणापासून. अजयच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो अतिशय शांत. त्याच्या जन्माच्या वेळेला आमच्या माईला असं स्वप्न पडलं होतं की तुझ्या पोटी कोणीतरी सत्पुरुष जन्माला येणार आहे. आता या बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या लोकांना माहीत नसतात. त्या गोष्टीचे साक्षीदार आम्ही आहोत. तर सांगायला असा आनंद वाटतो की लहानपणापासून तो समंजस, शांत आणि साधुत्वाचे जे काही गुण असायला लागतात ते सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. आणि आजपर्यंत त्याचा जर शैक्षणिक कालखंड सांगायचा झाला तर लहानपणापासून तो हुशार होता. आता बरंच त्यांच्या मुलांनी वगैरे सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं त्याने काय डिस्टिंक्शन मिळालं तर सगळ्या गोष्टी खरं आहे. पण बालवयापासून म्हणजे अगदी पहिलेपासून तर साधारणतः 8वी 9वी पर्यंत त्याची प्रगती अतिशय उत्तम होती. तर मुळात अडचण अशी होती की आपली जी दैनिक शाळा संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा अशी आमच्या दिवंगत बापूंची मनापासून इच्छा होती. पण अडचण अशी होती की सगळ्यांना माहिती आहे की जैन संस्थेचा कारभार जगदी नानांच्या ताब्यात असताना अतिशय कडक अशी शिस्त होती आणि दुसऱ्या शाळेतल्या किंवा परिसरातल्या मुलाला पटकन प्रवेश मिळायचा नाही. मग आमच्या काकांनी काय केलं की त्याला माध्यमिक शाळेत शिकत असताना त्यांना असं सांगण्यात आलं की जर दूरच्या शाळेत टाकलं तर त्यावेळेला आपण विचार करू असं काहीतरी सांगण्यात आलं. तर माध्यमिकला तो पहिला आला. परत माध्यमिकच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर लोकल मायग्रेशन नॉट अलाउड असं देऊन दिलं होतं. पुन्हा त्याला प्रवेशाला अडचण आली. पुन्हा शिवाजीला त्याने प्रवेश घेतला. तिथेही त्याने पहिला क्रमांक चुकवला नाही, माध्यमिकला चुकवला नाही. नंतर महत् प्रयत्नाने त्याला जैनला प्रवेश मिळाला. मग जैनला मात्र त्याची प्रगती अजिबात थांबली नाही. सुरुवातीपासून तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होत होत 10वी 12वीला अतिशय उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाला. 12वीला मानकरी, त्यावेळेला आपले मानकरी असायचे विद्यार्थी, ही पद्धत होती. तर त्याला अतिशय उत्तम मार्क मिळाल्यामुळे जैनच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये तिथे त्याचं नाव टाकलं गेलं होतं. हुशार विद्यार्थी म्हणून, चांगले मार्क मिळाले म्हणून पालकांना, आम्हाला सगळ्यांना, भावांना तो एक स्वाभिमानाचा क्षण होता. तर अशी त्याची जी शैक्षणिक वाटचाल होती. त्याच्यानंतर त्याचं पदविका अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम, त्याच्यात त्याने त्याचा क्रम तसाच ठेवला. आनंद वाटला. नोकरी पण त्याला स्वप्रयत्नांनी नोकरी मिळाली. अशी वशिलेबाजी वगैरे काही करावी लागली नाही. असा सगळा त्याचा तो क्रम होता. त्याच्यानंतर त्याची जी सर्व्हिस झाली ती योगायोगाने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये त्याची नोकरी झाली. जिल्हा परिषदेचा आपल्यापैकी बरेचसे लोक जे काही कॉन्ट्रॅक्टर असतात, त्याच्यानंतर पदाधिकारी असतात, कर्मचारी असतात, सर्वांना सांभाळून आपल्याला ती नोकरी करावी लागते. म्हणजे तारेवरती कसरत असते. सगळ्यांचं समाधान करत करत आणि संपूर्ण 58 वर्ष सेवा पूर्ण करून आणि ती सेवा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करून तो निवृत्त झाला. बरं नसता निवृत्त झाला नाही. आमच्या कुटुंबामध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून त्याने पदोन्नती मिळवली. ही सगळ्यात अशी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हा भावंडांना सगळ्यांना तो त्या क्षणी तो पदोन्नती मिळाल्यानंतर आम्हाला अतिशय स्वाभिमान वाटलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा तो आपला गट म्हणतो की त्याच्या लग्नानंतरचा जो सासरवाडीचा गट आहे त्या गटात म्हणजे त्या लोकांशी देखील त्यांनी सगळ्यांशी सौहार्दपूर्ण असे संबंध ठेवलेले आहेत. सगळे लोक त्याच्याशी अगदी मिसळून वागतात. आम्ही ज्या ज्या वेळेला कार्यक्रमांना एकत्र येतो ते सगळे लोक आमच्यात मिसळतात, प्रेमाने वागतात. आपण म्हणतो की आपण जीवन काय जगलो, कसे जगलो, किती दिवस जगलो, याच्यापेक्षा कसे जगलो याला जास्त महत्व आहे. म्हणून जे जीवन जगले ते तुम्ही सगळ्यांना आपलेसे वाटले तर ते जीवन खरं असतं. त्यामुळे मी अजय त्याचप्रमाणे एक महत्वाचा उल्लेख राहिला की त्याची जी पत्नी आहे तिने देखील त्याला शेवटपर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने साथ दिली. नाहीतर काय असतं की एकटा माणूस असला
तिथं नावातच विजय आहे. ती विजय असल्यामुळे ती मागे फिरून पाहिलं नाही तिने कधी. त्यामुळे दोघांचा संसार अतिशय आनंदाने पार पडला. सगळ्यांना त्यांनी आनंदी दिला, नातेवाईकांना आनंद दिला. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून मला एक असा आनंद वाटतो की त्याचं उर्वरित आयुष्य अगदी सुखी आनंदाने पार पडावं, त्याला सगळ्या परिवाराचा स्नेह मिळावा, दोन्ही गटातील नातेवाईकांकडून आशीर्वाद मिळावे हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो. काकांनी खूपच म्हणजे अशा काही पर्स्पेक्टिव्ह दिल्या आहेत ज्या कदाचित आम्ही नंतर आल्यामुळे आम्हाला माहीत नसतील. तर काका आणि सर्व बाबांचे भावंड बहिणी आणि सर्व आपण ज्येष्ठ परिवार परत सांगतो की तुमच्यामुळे खूप खूप शक्ती मिळते तुमच्या या प्रेमामुळे, सहवासामुळे. तर हा एकोपा आणि हा आधार कायम असू द्या. धन्यवाद. आता मी सुद्धा आजी पण 2 शब्द बोलू इच्छिते आणि खूप आनंद होईल आजीचे मनोगत ऐकायला. ऐकूया सुधा आजी यांचे मनोगत. आपले सर्व बंधू भगिनी, माझे मुलं मुली, आता आपण सर्व काही ऐकलेलं आहे. संपूर्ण त्याचं जीवनाचं जे आहे ते आपण सर्व बघितलेलं आहे. आपण व्हिडिओच्या रूपाने बघितलं वगैरे. त्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही, पण मी एवढं सांगेल की त्याचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचं आणि आरोग्य संपन्न जावं, भरभराटी हो त्याच्या संपूर्ण कुटुंबाची. आणि आम्हाला जो स्वाभिमान आहे त्याच्याबद्दलचा, हुशारीबद्दलचा सर्वांना. आता माझ्या मुलांनी एकाने सांगितलंच की आम्हाला सगळ्यांना स्वाभिमानाची गोष्ट आहे बा. त्याने जे एवढं हे दाखवलं, सगळ्या याच्यात प्रगती करून दाखवली. आणि आणखी एक राहिलं की जर त्याला पुढे आणखी मिळालं असतं धरून पाठिंबा परिस्थितीच्या याच्याने, तर तो इंजिनियर होऊन पुढे आणखी जास्त त्याने नाव कमवलं. एवढंच आम्हाला थोडंसं मनाला चुटका होऊन गेला की त्यांनी प्रगती अजूनही खूप केली असते. त्यांनी जे होतं ते सुद्धा जीवन त्यांनी चांगल्या प्रकारे घालवलं आणि चांगलं नाव कमवलं. आम्हाला खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण कुटुंबाला आणि आमच्या पूर्ण धाकड परिवाराला. त्यामुळे खूप आनंद वाटतोय, खूप मन भरून आलेलं आहे. यावेळेला जर बहीण असती तर तिला खूप खूप आनंद वाटला असता एवढा सोहळा बघितल्यावर. संपूर्ण जीवन चांगलं गेलं. त्याचे मुलगा मुलगी सुनबाई जावई बुवा सर्व लोक चांगले मिळालेले. त्याला सगळ्यांची साथ आहे. यापुढे देखील त्याचं उरलेलं जीवन सुख समाधानाने समृद्धीचं जावं हीच प्रार्थना प्रभू चरणी करते मी. ऐकूया बाबांचे भाऊ उदय काका यांचे मनोगत. कारण आम्ही भाऊ म्हणून कमी राहिलो, आम्हाला धाकट बंधू म्हणून ओळखलं जायचं. क्रिकेट खेळायला असो, कॉलेजमध्ये असो, म्हणजे शाळेमध्ये जैन शाळेत. आणि त्याची कारकीर्द अशी होती की त्याला 90% मिळायचे. त्यामुळे त्याचा लहान भाऊ म्हणून मला फायदा दिला जायचा आणि सावीला मला CR केलं गेलं. ऍक्च्युअली त्याच्यात माझा काही रोल नव्हता, पण त्याची जी क्वालिटी होती, ऋषी बाकीच्यांना माहिती नाही, 1980 साली त्यावेळी मुंशी प्रेमचंद यांच्यावर एक निबंध लिहिला गेला आणि त्याच्यात बाबांना धुळे जिल्ह्यात पहिला नंबर मिळाला होता. आणि त्यावेळी आता आपला गोटू भाऊ वगैरे आहे त्याला माहिती आहे की रेडिओवर बातमी आली होती. त्या काळात TV नव्हते, 80ची गोष्ट करतोय मी, आणि रेडिओवर बातमी आली. तसंच त्याचा 6वी ते 7वीला आलं. जैनमध्ये 7वी ते 10वी 4 वर्ष तो 4 डिव्हिजन मध्ये पहिला असायचा. त्याचा कॉम्पिटिटर मला वाटतं संजय शिंदे होता, डॉक्टर. पण याने कोणाला पुढे येऊ दिलं नाही. डिप्लोमाला तसं पाहायला गेलं तर तो डॉक्टर झाला असता.
जे 2 फॅमिली होत्या, एक वाघमारे फॅमिली आणि दुसरी धाकड फॅमिली. की वाघमारे फॅमिली आमच्या समोरच राहायची. त्यांचे 4 मुलं, इकडं आम्ही 3 भाऊ आणि ताई एक मोठी. तर राजू असो, संजय डॉक्टर झाला, आपला भाई डॉक्टर होणार होता. अभय जो आर्किटेक्ट आहे, वन ऑफ द टॉपेस्ट आर्किटेक्ट इन धुले, तो आणि अजय भैया सोबत होते. त्याचा लहान भाऊ उमेश आणि मी सोबत होतो. तर उमेश आज नासाचा सायंटिस्ट आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क आपल्या अजय भैयाला होते. आणि हे मान्य कोण करतोय? स्वतः अभय वाघमारे. कारण अभयचा मुलगा माझा मुलगा सोबत असल्यामुळे अभयने सांगितलं की उमेशने जे यश मिळवलं त्याच्यासाठी त्याचं बॅकग्राऊंड होतं. त्याचे आई वडील प्रोफेसर होते. इथं आम्हाला अभ्यास करायला 10 बाय 10च्या 2 रूम होते. कित्येक वेळा आम्ही शनी मंदिराच्या लाईटाखाली अभ्यास केला आणि तशा परिस्थितीत त्याने असं यश मिळवलं. डिप्लोमालाही तो 74% होते त्याला. तसं म्हटलं तर त्याची कारकीर्द वेगळी राहिली असती, पण काही गोष्टी जे आपण म्हणतो प्रारब्ध, आपलं घरातलं वातावरण, इतर ऑपॉर्च्युनिटीज त्या न मिळाल्यामुळे आता जे जुने केशव भाऊ आहे, मनोहर बापू भाऊ आहे, सगळ्यांना माहिती की तो त्या काळातला आपल्या समाजातला सगळ्यात हुशार मुलगा होता. आणि त्याने सुरुवातीला जालन्याला तो पंचायत समितीला त्याच्या मित्र अजय जगताप बरोबर जॉईन केलं. त्या आठवणी मला याच्यासाठी राहिल्या की 86 साली तो दर शनी रवी जालन्याहून यायचा आणि त्यावेळी मी माझ्या अभ्यासासाठी एक रूम घेतली होती आपल्या दत्ता पाटकांच्या मागे. तो उशिरा यायचा तर तो घरी नाही जायचा, माझ्या रूमवर यायचा भेटायला आणि रात्री तिथं झोपायचा. तर त्याने ऑब्झर्व केलं की मी अभ्यास करत नाही आणि त्याने मला जागा केला अक्षरशः की उद्या मला दिसतंय तू अभ्यास करत नाही, रूम तू घेतलेली आहे पण तू तेवढा अभ्यास करत नाही. आणि शेवटचे 8 दिवस मी रूमला कुलूप लावलं, भाडं दिलं होतं. मी आपल्या घराबाहेर लाईट लावून अभ्यास केला आणि त्याचं श्रेय असं झालं की 12वीला जे गणित जो मी 145 मार्क 10वीला मिळाले होते मला, पण 12वीला मला टफ वाटत होतं पास होणं. पण भैयाने मला जागा केलं, माझा भैया आणि दुसरं माझे वडील, की त्यांनी सांगितलं, त्यांनी ऍप्लिकेशन करून टाकलं LICचं आणि रेल्वेचं. मला फक्त सांगितलं इथं तू सही कर. आणि त्यामुळे आज माझी जी 35 वर्षाची कारकीर्द LIC मध्ये होते त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या भावाला आणि वडिलांना म्हटलं. आता की देर इज अ वुमन बिहाइंड अ सक्सेसफुल पर्सन. आणि विजया वहिनी, स्नेहा वहिनी आमच्या 89 मध्ये आल्या. भाऊ आमचा आज जरी त्याचं राहणं वागणं एकदम साधं, त्याला वेगवेगळे पैलू पाडायचं काम बहिणीने केलं. कधी शांततेत, कधी चिडून, कधी त्याच्या कलेने, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी आज जो त्याचा सक्सेसफुल करिअर इन इज लाईफ, त्याचा ऑफिसची करिअर असो किंवा आज जे 2 मुलं घडले, ऋषी टॉपर होता, जे बापाच्या पावलावर पाऊल पुढे टाकून तो US ला गेला, MS केलं. त्याला अश्विनी सारखी सहचरणी मिळाली. तशी लिनू सुद्धा, लिनू कायम टॉपर असायची आणि तिलाही आपले निखिल सेठ हे मिळाले. त्यांची जी कारकिर्दीचा बेस आहे ह्या दोघांनी घडवलेला आहे. त्यामुळे त्याला आता पुढचं आयुष्य जे ते आनंददायी आणि मेन म्हणजे आरोग्यदायी जावं. सगळ्यांना माहिती त्याने आयुष्यात खूप काही भोगलंय, कोणावरही तसे वेळ येऊ नये. पण त्याच्यातूनही त्याने त्याचं 38 वर्षाची करिअर आणि ऍट द एंड डेप्युटी मॅनेजर म्हणून रिटायर होणं, डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर होणं, हे आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद आणि गौरवशाली असं आहे. त्या भैयाला पुढच्या कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. Thank you for inspiring us. Thank you. Bye, Kaka.
तमाम आर्टिस्टों वालों की तरफ से, राजू भाई की तरफ से हम सबको मुबारकबाद देते हैं। आप सभी ने इस प्रोग्राम को बहुत अच्छा सुना, आप सभी का धन्यवाद करते हैं। इधर हमारे मैगजीनों में हमारी बहुत तारीफ की, आप सभी का धन्यवाद करते हुए इसी प्रोग्राम को यहाँ समाप्त करते हैं। थैंक यू। आता तुम्ही पाहू शकता काही फोटोज या रिटायरमेंट फंक्शन मधले।
परिवार, तुम्ही हा पूर्ण कार्यक्रम पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.